स्वागत करता आयच्या प्रेस कॉन्फरन्सान. कॅबिनेटाच्या उपरांतचे प्रेस कॉन्फरन्साक कॅबिनेटाक जे इश्यूज जाले. पयलो अजेंडा आयटम नंबर 1 2 पोस्ट फिजिओथेरपिस्ट जेचे आमकां MCM गायडलायनीच्या नुसार गरज आशिल्ली ते गोवा मेडिकल कॉलेजीन कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर घेवपा खातीर कॅबिनेटान परमिशन दिल्लें आसा. सेकंड 2 पोस्ट इन द कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट रेडिओथेरपी हे गोवा मेडिकल कॉलेजीन घेवपा खातीर आयच्या कॅबिनेटान एप्रुवल दिला. अजेंडा आयटम नंबर 3 इम्प्लिमेंटेशन ऑफ द AICTE रेग्युलेशन ऑन पे स्केल म्हणजे जे टेक्निकल एड्युकेशनांतले डिग्री रेग्युलेशन्स हाच्या नुसार तेंची पे स्केल रिविजन आशिल्लें ताका एप्रुवल दिला. आयटम नंबर 4 क्रिएशन ऑफ द 35 नंबर ऑफ द पोस्ट इन द डायरेक्टर ऑफ अकाउंट्स. हे क्रिएशन पोस्ट नॉट फिलिंग क्रिएट केल्ले आसा कारण ते फिल करपाक आजुनूय वर्सभर वयतले मागीर तशें. आयटम नंबर 5 इट इज एन एक्सपेंडिचर सँक्शन फॉर द रुपीज ऑफ 1,54,10,400 रुपीज टुवर्ड्स द इंटिरियर ऑफिस कलेक्टर बिल्डिंग ISLRची धार बांदोडाची आशिल्ली ताका हे एक्सपेंडिचर सँक्शन ताज्या उपरांत जो एक्सपेन्सीस केल्लो ताज्या खातीर ताका एक्सपेंडिचर सँक्शन दिला. ताज्या उपरांत आयटम नंबर 6 इट इज एन redesigning and reconstruction of the existing building of the additional construction new administrative and training block of the fire station पणजे हाका एप्रुवल दिलें. ताज्या उपरांत इट इज एन रिक्विजिशन ऑफ द शुगर इन सिवील सप्लाय डिपार्टमेंट आमी जी साखर हे केल्ली पळय तिका एप्रुवल दिलें. ताज्या उपरांत आयटम नंबर 4 इट इज एन प्रपोजल फॉर द फर्दर अमेंडमेंट इन द Goa Recovery of the Areas and Tax through the Settlement Act 2019, Goa Act 17 of the 2019 by the promulgation of the ordinance. Okay, recovery of the areas and हेच्या खातीर ताका अमेंडमेंट हाडला गेला. गोवा एग्रीकल्चर आयटम नंबर 9 गोवा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट द डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स बाय 2020. एका नवीन गोवा एग्रीकल्चर प्रोड्यूस APMC मार्केट हेका अमेंडमेंट हाडला गेला. आयटम नंबर 10 ओके इट इज एन रिविजन अपग्रेडेशन ऑफ द पे स्केल ऑफ सिवील रजिस्टर्ड कम सब रजिस्टर्ड हेचे पे स्केलीन इट इज अ ग्रुप B बॅजिलेट ऑफिसर बरोचसो तेंचो इश्यू आशिल्लो खूब लॉंग पेंडींग तो आयच्या हेचो रिजॉल्व जालो. अजेंडा आयटम नंबर 11 एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल टुवर्ड्स द जे आमी सगळे प्रोक्रुटमेंट जे केल्ले रिगार्डींग द COVID-19 हाच्या संदर्भात हाका एप्रुवल जे आसा आयटम नंबर 11 हांगासर दिल्ले आसा. आयटम नंबर 12 इट इज एन proposal for the extension of the service of the Safety Technology and Private Limited for the period of the 8 months by maintaining the network services internet and internet location by the link DCDR in the area of the electricity department throughout the Goa. ताज्या उपरांत आयटम नंबर 13 ओके एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द अपॉइंटमेंट ऑफ सर्विशियल सातार्डेकर एज द ऑफिसर ऑफ द स्पेशल डेप्युटी फक्त NRI कमिशनरच्या हितूंतलो जो OSD मिलिंद नायक हांणी घेतलेलो ताका एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल दिला नाशिल्लें तें. आयटम नंबर 14 सेटिंग ऑफ द एविएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर इन मोपा इटसेल्फ. पयलीं त्या मोपा ITN पेडण्यार सुरू करपाचें आशिल्लें. आतां नाव वी हॅव रिक्वेस्ट ताका सांगा हें दिलां आमी की मोपाचो जो तांचो स्वताचो एरिया थंयसरूच स्किल डेव्हलपमेंट तांच्यांनी सेंटर कन्स्ट्रक्ट करपाचें. ताज्या उपरांत आयटम नंबर 15 द फॅक्टरीज गोवा अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2020. थोडेशे फॅक्टरीज अँड बॉयलर्स एक्टान आमी काही अमेंडमेंट हाडल्या फॉर द इज ऑफ डुईंग द बिजनस ताज्या खातीर ऑर्डिनन्स जो आसा हो काडला. त्याच्या नंतर आयटम नंबर 16 देर इज अ सेल्फ सर्टिफिकेशन स्कीम फॉर द फॅक्टरीज अँड बॉयलर्स. आतां पर्यंत प्रत्येक फावटी थंयसर इन्स्पेक्शन बीन करचो पडटालो त्या खातीर तांकां सेल्फ सर्टिफिकेशन दिवपा खातीर अमेंडमेंट हाडलो गेला. आयटम नंबर 16 इट इज एन ग्रांटींग एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द एक्सटेंशन ऑफ द सर्वीस ऑफ दिलीप ढवळीकर फॉर द सुप्रिटेंडंट इन 6 म्हयन्याचें फक्त एक्सटेंशन इन द सिवरेज कॉर्पोरेशन दिला. इट इज अ स्पेशलायज्ड जॉब ताच्या खातीर 6 म्हयन्याचें एक्सटेंशन दिल्लें आसा. ग्रांटींग एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द महेश वेंगुर्लेकर प्रिंसिपल ऑफ आर्ट कॉलेज हाका एक्सटेंशन जे आसा पोस्ट फॅक्टो एप्रुवल 6 म्हयन्याचें दिल्लें आसा. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द 6 months एक्सटेंशन अगेन फॉर द PB शेल्डारकर दॅट इज चीफ इंजिनियर इन द पब्लीक वर्क डिपार्टमेंट अगेन इन द सिवरेज कॉर्पोरेशन्स ताका 6 months एक्सटेंशन दिल्लें आसा. ताज्या उपरांत आयटम नंबर 20 इट इज एन प्रपोजल फॉर द अमेंडमेंट ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947 टू फॅसिलिटेट द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन द गोवा. अगेन लेबर डिपार्टमेंटाच्या बाबतींत एक अमेंडमेंट जो आसा हो लेबर डिपार्टमेंटान हाडलो आसा.
Agenda item number 21, it is a proposal for the self-certification of the scheme for the employees of the facilitation compliances of the labor laws and regulations and other relief measures. परत self-certifications जे आसा हे labor department against केल्ले आसा. Item number 22, proposal for amending the contract labor in the regulations and abolition act 1970 for the facilitate and industrial development in the state of Goa. आम्ही काही labor laws आणि factory boilers laws हाज्या भितर थोड्योश्यो अमेंडमेंट ज्यो हाडल्या ह्यो ईज ऑफ डुईंग द बिझनेस वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्यो भारतात आणि गोंयांत येवपाक सोदता हाज्या खातीर काही मोठ्या प्रमाणांतले आमकां ऑर्डिनन्स हाडून अमेंडमेंट करचे पडलेले आसा. हय एप्रूव केल्ले तांकां. हे आमकां इट इज इन कन्सर्न विथ द सेंट्रल गव्हर्मेंट. ऑल दीस इट इज नॉट कमिंग इन द ज्युरिडिक्शन ऑफ द स्टेट. वी नीड टू सेंड. फक्त तो जरी 12 वरां आमी म्हटलें न्ही 8 वरां तांकां उरलेली 4 वरां जो आसा कन्फर्म ओवर टायम दिवचो पडटलो. तो एक ऑर्डिनन्स आसा कंपल्सरी ओवर टायम. इट इज नॉट अ 12 वरां ड्युटी. आनी तांच्यांनी तांकां येवपा वचपाच्यो फेसिलिटीज ज्यो आसा ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज त्या कंपनीन स्ट्रिक्टली प्रोवायड करची पडटली. ओवर टायम म्हणजे जो तेचे ओवर टायम रुल्स आसा तेज्या प्रमाणे हांव एक्झॅक्टली तितून वचून नको. जे ओवर टायम नो हातून नवीन इंडस्ट्री नॉट फॉर पर्टिक्युलर दीस पिरियड. इट इज इन लॉंग रन. इट इज वन्स इट इज ऑर्डिनन्स इट इज फॉर लॉंग टायम म्हणटा तसो. इट इज नॉट फॉर पर्टिक्युलर पिरियड. ओके हय ऑर्डिनन्स हाडला तो एप्रूव करपाक. हय हय ओके. हय फक्त आतां तशी आमची एकूच फक्त मशीन आनी एक एडिशनल घेवपाचें आसा. आतांय तशी कॅपेसिटी जी आसा पळय आमची 1000च्या पेक्षा चड टेस्ट ज्यो आसा ह्यो आतां आमी करपाक शकता. आतां जी सॅम्पल्स आसा ती सगळी सॅम्पल्स जी आसा ही हांगासर टेस्ट केली वता आनी एट प्रेझेंट आमी मोर दॅन 450 आतां पर्यंत आमचे 500 पर्यंत सुद्दां टेस्ट ज्यो आसा ह्यो पर डे आमी करपाक लागलेले आसा. ओके दुसरे एक 2-3 गजाली ज्यो हाज्या व्यतिरिक्त म्हणजे जाल्यार 17 तारखेच्यान म्हणजे 16 तारखेक म्हाका दिसता पयली ट्रेन गोंयांत पावता. आमी आतां पर्यंत जितके लोक येता ह्या सगळ्या जाणांक टेस्ट करता. टेस्ट केल्या उपरांत सोडटा म्हणजे बाय रोड येता तांकां इवन दो बाय हाज्या फुडें बाय ट्रेन बाय एअर एंड बाय वॉटरवेज हे सगळे जाण येतले. हाज्या खातीर सुद्दां म्हणजे आमी एक SOP जी आसा ही तयार केल्ली आसा आनी ह्या SOPच्या माध्यमांतल्यान म्हणजे बाय ट्रेन जे लोक येतले जे गोंयकार आसतले तांकां फक्त पेड टेस्टिंग फेसिलिटीज आसची ना. बट जे नॉन गोवन आसतले तांच्या खातीर ही पेड टेस्टिंग फेसिलिटीज आसतली. तेंच्यांनी 2000 रुपीज चार्ज करचे पडटले. हांव मुद्दाम कळपाक जाय म्हणून सांगता. म्हणजे ट्रेन जर बऱ्याच जाणांक आतां भंय दिसपाक लागला कारण ट्रेन आमी डायरेक्टली स्टॉप करूं शकना. इट इज एन जशें आमी म्हणटा की लोकांक प्रत्येकाक आपल्या घरा वचपाची घाई लागल्या. केंद्र सरकारान स्पेशल ट्रेन सुरू केल्यो आनी स्पेशल ट्रेन ज्यो आसा ह्यो फ्रॉम वन पॉयंट टू अनदर पॉयंट म्हणजे आमच्या राज्यांतल्यान आतां पर्यंत 3 ट्रेन गेल्यो. एक गेली ग्वालेर मध्य प्रदेश आनी 2 गेल्यो उधमपूर म्हणजे इन जम्मू एंड काश्मीर. ताज्या व्यतिरिक्त सुद्दां बरेचशे अजुनूय स्टँडर्ड आसा जांकां वचपाची घाई आसा बट तांकां वचूंक मेळना. केंद्र सरकारान निर्णय घेतला की काही ट्रेन सुरू करपाच्यो विदावट पॉयंट टू पॉयंट बट विथ द लिमिटेड स्टेशन्स. म्हणजे आतां दिल्लींतल्यान म्हाका दिसता जी ट्रेन सुरू जातली आय डोंट नो एक्झॅक्टली इट इज अन राजधानी एक्सप्रेस ती दिल्लीच्यान येता आसतना सुद्दां विथ अ लिमिटेड स्टॉप घेतली. आमच्या राज्यांत फक्त एकूच कडेन तिका स्टेशन आसतलें वीच इज द मडगांव स्टेशन. आतां पर्यंत बुकींग 500च्या आसपास आसा. आमी ताजो रिकॉर्डूय घेता. बट मडगांव रेल्वे स्टेशना वयल्यान एक्झीट पॉयंट बाकीचे सगळे बंद केले वयतले. जितके पॅसेंजर्स देंवता तांकां थंयसरल्यानूच बसींतल्यान पिकअप करतले आमी. म्हणजे कितले सपोज 500 जण आयले जाल्यार तांकां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मडगांव हांगासर व्हरतले. तांकां टेस्ट करतले आनी टेस्ट केल्या उपरांत तांकां जे 6 वरां लागता तांचो रिजल्ट येवपाक तो पर्यंत तांकां फातोर्डाच्या स्टेडियमांत थंय दवरतले आनी तांची नॅगेटीव आयल्या उपरांतूच तांकां धाडले वयतले. जर पॉझिटीव कोण आयलो जाल्यार ताका कोवीड हॉस्पिटलान शिफ्ट करतलो. थोड्याशा लोकांक त्रास जातले बट गोंयांत जे येवपी लोक आसा तेंच्यांनी हे त्रास सहन करचे पडटले. गोंयच्या लोकांची सेफ्टी आनी सेक्युरिटी पर्पज आमी हो निर्णय घेतलेलो आसा. आतां जे बाय एअर येतले म्हणजे स्टँडर्ड पॅसेंजर फ्रॉम द फॉरेन कंट्रीज फ्रॉम द एब्रॉड ताज्या खातीर जे लँडेड एअरपोर्टाचेर जातले तांची एअरपोर्टाचेरूच थंयसरूच स्वॅब घेवपाची फेसिलिटीज जी आसा ही जातली. तांचो टेस्ट केल्या उपरांतूच तांकां एअरपोर्टा वयल्यान भायर धाडले वयतले. म्हणजे 6 वरां जे आसा हे तांकां एअरपोर्टाचेरूच तांची थंयसर दवरपाची वेवस्था जी एअरपोर्टाचेर आसतली. सेम थींग इन द MPT. MPTच्या बाबतींत जे
ज्या शिपीचेर येता तांकां पयलीं थंयसर तांचो स्वॅब घेतलो वयतलो, टेस्ट केले वयतले, तो पर्यंत ते सेम तेंच्या जी शीप आसा तितूरूच ते क्वॉरंटायन जाले वयतले. ते अशा पद्दतीचो SOP प्रोटोकॉल आसा. थोडोसो हांगा थंयसर बदल जायत आसा, लोकांक थोडेशे त्रासूय जाता, बट आमी म्हणजे कोविड-19 ह्या महामारींतल्यान हे त्रास सहन करपाक जाय, कारण आमकां गोंय जें आसा हें कोरोना मुक्त दवरपाक जाय, कोविड मुक्त दवरपाक जाय. म्हणून अशा पद्दतीचो प्रयत्न हो सरकाराचो चल्ला. सगळ्यांनी सहकार्य करचें अशें म्हाका दिसता. ह्या बाबतींत कोणीच खंयसर कॉम्प्रमायज करचें न्ही, हांव परत सांगता. हय, आतां ते फक्त दिल्लीच्यान ना, ते वेगवेगळ्या स्टेशना वयल्यानय आसूं शकता. पण ताजो रिकॉर्ड घेता आमी एक IAS ऑफिसर स्पेशली त्याच ड्युटीचेर लायल्या. उरलेले आमचे थंयसर 10-12 ऑफिसर्स, पुलीस हे सगळे जाण ते सगळे मॅनेज करतले. आत्तां तरी इन्फॉर्मेशन आतां राजधानीचें आसा, हाज्या फुडें दुसरी येतली आसत जाल्यार ते मागीर कळटलें. ना, बाय ट्रेन आनी हांकां येता आमी कितल्या लोकांक क्वॉरंटायन दवरतले परत. ओके, दुसरो फॉरेन कंट्रींतल्यान आनी जे सीफेरर येता तांकां MHAच्या गायडलायनीच्या अनुसार क्वॉरंटायन आसा. ही स्टेट डिसायड करता तांची क्वॉरंटायन हें धर, म्हणजे तांकां निदान आमी कशें आसा, आमी तांकां होम क्वॉरंटायन म्हणटले. आतां जरी कोण भायलो मनीस आयलो, तेजी टेस्ट जरी नेगेटीव आयली, ताज्या हाताचेर स्टॅम्प करून तो होम क्वॉरंटायन उरतलो, ताका भायर भोंवपाक मेळचें ना. कोण बाय हेज्या खातीर जे फॉरेन ट्रेनी खातीर अजीत रॉय आसात, बट ताज्या बरोबर हो आसा कुणाल आनी आमचो अजीत रॉय इज द साऊथ गोवा कलेक्टर, इज कॉर्डिनेटिंग दॅट, बट कुणाल इज द मेन. ना, म्हाका सारकें खबर ना कितले गोंयकार आनी कितले भायले आहा ते. हय, त्या एड्रेसाचेर इन्फॉर्मेशन मेळूंक शकता, बट आतां आमी येता आसत जाल्यार तांकां डायरेक्टली आमी, कारण सेंट्रल गव्हर्मेंटान रेल्वे सुरू केल्या उपरांत हाडूं शकना. 14 दिसाचो होम क्वॉरंटायन आसा. रेल्वेन येतले तांकां 14 दिसाचो होम क्वॉरंटायन. हांगासर येवन गोंयांत एन्जॉय करपाक तांकां मेळचें ना. परत सांगता, तांकां स्ट्रिक्टली होम क्वॉरंटायन जावचें पडटलें. नाल्यार प्रत्येक जाण कशें आसा, आपल्याक येवंक मेळटा म्हणून ट्रेनींतल्यान सगळे गोंयांत येतले. आतां खूब जाण येवपाक सोदता, ना मेळचें. तेंच्यांनी जर आपलें हांगा घर ना आनी सपोज हॉटेल मेळना जाल्यार येवचें न्ही. म्हाजें सरळ म्हणणें आसा, आपलें घर आसा, आपूण त्याच घरान रावतलो आसत जाल्यार तेंच्यांनी होम क्वॉरंटायन जावपाक येवचें. हांगा येयल्या उपरांत हांव हॉटेल सोदतलो आनी कितें ह्यो गजाली करच्यो न्ही. ना, आतां तांकां बाकीचे आमी एवॉयड रेस्ट्रिक्ट करूंक शकना, कारण ट्रेन सुरू जाल्यार तेंच्यांनी ट्रेन बूक केला आसतली. म्हणून सांगलें न्ही, आपली वेवस्था आपूण खंय रावतलो, आपूण खंय क्वॉरंटायन जातलो, कारण ट्युरिस्ट हांगा येयलो काय तुका बिचीस बंद आसा, सगळें बंद आसा. 18 तारखेच्या उपरांत जो कितें प्रोटोकॉल ठरतलो ताज्या अनुसार फुडली गायडलायन आसतली. तो मागीर तांकां तेंची वेवस्था पळोवची पडटली. गव्हर्मेंटच्या पेड क्वॉरंटायनान वचपाचें. गव्हर्मेंटा कडेन आफ्टर ऑल त्या हॉटेलान खंय तरी रावतले, गव्हर्मेंटा कडेन पेड क्वॉरंटायन सेंटर हॉटेलानूच आसा, तांच्यांनी थंय घेवन रावचें. वयल्यान ती थोडीशी चिपर आसतली दिसता. म्हणून तुका सांगलें न्ही रे, आतां कशें हॉटेलवाल्यांनी काय आयक, तुका सांगता तेंचे रिजन आमी विचारूंक ना, तेंचें बुकींग रेल्वेन घेतलां. परत तुका त्याच खातीर हांवें सांगलां, आपली रावपाची सोय तेंच्यांनी पळोवची आनी मागीर येवचें. परत सांगता हांव, एक सांगता पळय, जे खंयच्या झोनांतल्यान येतले तांकां पयल्यान पयलीं थंयच्यान मडगांव हाडले वयतले, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान टेस्ट केले वयतले. टेस्टीचो रिपोर्ट येयसर तांकां फातोड्याच्या स्टेडियमानूच दवरले वयतले. इन केस चुकून कोण पॉझिटीव आयलो, कोवीड हॉस्पिटलान ताका घातलो वयतलो. जर नेगेटीव आयलो जाल्यार ताका होम क्वॉरंटायन म्हणून स्टॅम्प मारून धाडचो पडटलो. तेजो जर हांगासर रावपाची वेवस्था ना जाल्यार तेणी पेड क्वॉरंटायनान वयचो पडटलो. हय, तितकेच करचें. तो शेवटी खंयच्या हॉटेलानूच रावतलो न्ही तो येयलो, मागीर तेणी पेड क्वॉरंटायनान वयचलो. म्हणून म्हणटा जर पेड क्वॉरंटायन आतां पर्यंत कशें आहा, आमी हॉटेलूच घेतलेली आसा पेड क्वॉरंटायन, त्या हॉटेलान रावचो तेणी. ओके, हिंदीन तो हिंदीन सांग बरें बरें सांग बेगीन सांग तूं बेगीन. First is that to have an accounts department, there are 50 posts created.
35 posts. They are in addition to those posts that were supposed to be. हय ते 85 अकाउंटंट पोस्ट आहा. हे पोस्ट जे आहा पळय न्ही, हे प्यून आसा, LDC आसा, हे सगळे असे पोस्ट आसा. ते फक्त अकाउंटंटचे पोस्ट आसा. हे वेगवेगळे पोस्ट आसा न्ही. तर हांवें डिटेल्स हेचे घेतले. हय सांग. हय हय अशे चेंजेस करून करून there is any overall review taken of the Mumbai airport in this last 2 months, 3 months? Because काम तरी बंद जाल्ले आसा ते. कांयच ना. शेड्युलिंग केन्ना रेडी जातलो तो शेड्यूल अल्टर केला, कितें केला, तशें कितें आसा तुमचें? एक म्हणजे ताजी रिव्यू मिटींग जी आसा ही म्हाज्या लेवलाचेर हांवें घेतला, सायटीचेर घेवंक ना. ताजो जो शेड्यूल थोडोसो जो रिव्यू केला पळय न्ही, ती मिटींग जाली, ताका शेड्यूल रिव्यू करून दिला. ओके, म्हणजे ताका एक्सटेंशन जो मदल्या सुप्रीम कोर्टान गेल्या उपरांत तो ताका टायम एक्सटेंशन दिवपाक जाय आसलो. दॅट टायम वी हॅड गिवन एक्सटेंशन. प्रॅक्टिकली सायटीचेर वचून हांव विजीट करपाचो आशिल्लो, मीनवायल लॉकडावन जालें. आतां केन्ना तरी 1-2 म्हयन्या उपरांत एकदां रिव्यू जो आसा सायटीचेर वचून घेतलो वयता. This is related to This is related to GMC. It has come to my knowledge that in that last week of April, there was a kind of a strike by junior doctors in the casualty department because of lack of PPE and equipment in the casualty to treat people because of their own safety. Certain memos were issued to about 8 to 10 doctors by the team. Subsequently, they defied the memos also, and the team had a compromise kind of a meeting with these doctors, and some assurances were given. What is the problem? Are there lack of PPEs and other equipment in GMC? Is there really a problem? पहिली गजाल तुका सांगता, रिगार्डींग द PPE आनी इक्विपमेंट रिलेटेड टू कोवीड शॉर्टेज ना, खंयसरूय शॉर्टेज ना. एक्सेस आसा म्हटल्यार जाता. ओके, हांवें सेक्रेटरी हेल्था कडेन जी परत एकदां म्हाज्या जेन्ना लक्षांत आयलें, सेक्रेटरी हेल्थाक हाजो रिव्यू घेवन ताजो कितें तो इश्यू सेटल कर म्हटला. कारण आमकां जाय आसत जाल्यार आमी आनी PPE किंवा बाकीचे आसत जाल्यार मागूंक शकता. सेक्रेटरी हेल्थ आनी MS इवन हांव हेल्थ मिनिस्टरा कडेन ह्या विशयाचेर उलयलां. कारण आमकां कोवीड-19च्या बाबतींत आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज करूंक शकना. तांकां एक्सेस जे जाय पळय ते दी म्हटलेलें आसा. आतां उरलो बाकीचो कितें रिलेटेड विशय आसत ताका सांगलें की इश्यू बेगिनात बेगीन सेटल कर म्हणून सेक्रेटरी हेल्थाक इन्स्ट्रक्शन्स दिले. पेपराचेर खूब येवपाक लागला की पेडणे आनी पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीक कोविड पेशंट खूब आसा काय म्हणून, आनी पयर पेपराचेर बातमी आयल्या की जितेंद्र देशमुख भावाक हाडून एडमीट केला म्हणून, आनी पयर एक बायल आसली ती कोविडान मेला म्हणून. हाजेर तुमची मातशी कितें सांगात? आणि देशप्रभूचेर काँग्रेसूच क्वेश्चन करतात. हांव एक गजाल पयल्यान पयली क्लियर करता. कोवीड पेशंट जर कोणूय आसलो जाल्यार ताका लिपयलो वयचो ना, इन द इंट्रस्ट ऑफ स्टेट. पयलीं सांगता हांगासर खंयसरूच म्हणजे कोणूय आसूं तो कोवीड केन्नाच लिपयलो वयचो ना, चुकून सुद्दां. मागीर तो कोणूय आसूं. फाटले फावटी एक जो माजी मंत्रीक आमी टेस्ट करपाक घेतलो तेन्नाय लोकांनी व्हडलो हंगामा केल्लो. आमी ताका कित्याक करता, तो क्वॉरंटायन जावपाक तयार नासलो, तो टेस्ट करूंक तयार नासलो. अरे हांगासर कोवीड हें इट इज नॉट हेका ताका लागना असो न्हू. म्हणून सांगलें हांवें आमी सगळ्या जाणांक टेस्ट करता आनी सगळ्या जाणांचे रिपोर्ट नेगेटीव येयल्या उपरांत सांगता. कोणूय GMCन एक्सपायर्ड जालो म्हणजे आतां कितें जालां, इट इज डिजीज रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टम हो जर आसलो जाल्यार ताका कोविडा कडेन रिलेट करता, वीच इज अ रॉंग. परत सांगता, आयसोलेशन वार्डान जेका जेका आमी एडमीट करता तेन्ना हांवें दिसताय प्रेस कॉन्फरन्सान सांगलेलें कोविडची म्हणजे कितें सस्पेक्टेड पेशंट 5 एडमीट केले म्हणून येता. लोकांक दिसता आतां 5 जाण कोविडाचे नवीन पेशंट जाले काय म्हणून, आनी तितूंतलो जर एकटो वयर गेलो जाल्यार बातमी येता कोवीड आसलेलो गेलो म्हणून वयर. चुकून सुद्दां हो जो आहा पळय न्ही हो गैरसमज करून घेवचो न्ही. जर तो चुकून पॉझिटिव्ह आयलो जाल्यार ताका आमी थंय दवरचें ना, डायरेक्टली ताका कोवीड हॉस्पिटलांत व्हेलो वयतलो. ओके, आतां फाटली ज्यो केसीस जाल्या ताच्या संदर्भात हांवें पर्सनली लक्ष दिवन मॉनिटर. हाज्या पयलीं एक सावथ गोंयांतलो कोण तरी एकटो म्हणटालो की जो एक्सपायर्ड जाल्लो तोय कोवीड म्हणटाले. पण हांवें व्हेरीफाय केला त्याय मनशाच्यो तेन्ना 2दा टेस्ट, 2दा न्ही तेच्यो तर 4दा टेस्ट केल्ली. एकदां पुण्याक गेल्ले आनी 3दा हांगा केल्ले, तो नेगेटीव येयल्ले. ओके, म्हणजे तो त्या यंग एज आशिल्लो ते सगळे गजाल. बट आनी तशें जर चुकून आशिल्लो हांव म्हणटा चुकून जाल्यार आनिकूय लोक कितलेशेच पॉझिटिव्ह येवपाचे, अशें कांय नाशिल्लें.
जे चुकून आशिल्लो जाल्यार सस्पेक्टेड आजुनूय खूब जाण आशिल्ले. आमकांय चिंता आसा, आमकांय काळजी आसा. आमी हेल्थ रिलेटेड आमच्या स्टाफाची स्वता काळजी आसा आमकां. ताज्या खातीर सगळ्या बाबतींत प्रिकॉशन्स घेतली वता. चुकून सुद्दां एक सुद्दां केस जी आसा इली पयली वचना. म्हाका खबर ना. अंडरस्टँडिंग आसतलें. यू नो the clinical prognosis of COVID is keeping on changing every 2 weeks. Of course, it is a new virus. Exactly, that's why. So many of the states in India have set up a special committee, 4-member committee of doctors to investigate COVID deaths and suspected COVID deaths. Every death that happens in COVID hospitals is being investigated by a central committee. Basically, what is happening is all the records of a patient who has died of COVID or of suspected COVID are being sent to this committee and they are investigating. Is there any such committee being set up in Goa? एक म्हणजे आमची कोविड हॉस्पिटलची जी टीम आहा पळय न्ही, आमचे कडेन सस्पेक्टेड कोविड डेथ ही जावंक ना हांगासर ना. 3 ज्यो जाल्या पळय न्ही त्यो ताका हांव म्हणना लोकांनी मागीर म्हणटलो तूं आयक आयसोलेशन वार्डान डेथ जाली हेजो अर्थ ती सस्पेक्टेड कोविड डेथ न्हू. ताका काही मिडिया आसतले सस्पेक्टेड कोविड डेथ म्हणटा, आमी म्हणना. सस्पेक्टेड कोविड डेथ केन्ना जर तेजी आमी कदाचित म्हणजे टेस्ट करूंक पावले ना ताज्या पयलींच तो गेलो जाल्यार एखाद्या वेळी आमी सस्पेक्टेड कोविड डेथ म्हणूं येता. आयसोलेशन वार्डान आज आमी म्हणजे सारी आनी ILI हे जे सायन्स एंड सिम्पटम्स आशिल्ले कसलोय पेशंट येवं आमी त्या आयसोलेशन वार्डान हाडटा. कारण आमकां सस्पेक्टेड दिसलो जाल्यार हाडिना फुडें तेजी टेस्ट करता. पयलीं तेज्या टेस्टाचो रिपोर्ट जो विदीन 2 hours पयल्या टेस्टान येता, मागीर कन्फर्मेटरी टेस्ट परत करता. म्हणजे 2 टेस्ट ह्यो रोखड्योच केल्यो वयता. दोनूय टेस्ट आमी पयलीं जी 2 वरांची टेस्ट रोखडी जी जाता आमच्या कडेन ती करता पयल्या हितून, मागीर ती करता. आनी जेन्ना ती नेगेटीव येयली तेन्ना तितून सस्पेक्टेडचो विशयच उरना. ओके, बाकी ना उरना. अरे म्हाका एक सांग, तो पयलो पेशंट जो डेथ जालो बऱ्याच जाणांनी ताका सस्पेक्टेड डेथ म्हणटाली. 4 फावटी जर एखाद्या पेशंटाची आमी टेस्ट करून नेगेटीव येतलो, हाव यू आर सेइंग इट इज सस्पेक्टेड डेथ? Because generally the tests are false negatives. There are lot of false. हे पळय, तुका तशें जाल्यार सांगता हांव, तुका सांगता जो पेशंट मडगांवां डेथ जालो मागीर आमी तो बऱ्याच जाणांक सस्पेक्टेड म्हणून सगळी कडेन जाले. आमी तेज्या सगळ्या फॅमिलीची टेस्ट करून घेतल्यो. मुद्दामून तेन्ना करून घेतलो आमी फर्स्ट टायम म्हणून. सगळ्यो नेगेटीव आयल्यो तेन्नाय बी. हे हांव आतां ओपनली सांगता, आमी सगळ्यांच्यो टेस्ट करून घेतलेल्यो. आमकांय शेवटी भंय आसा, आमकांय लोकांच्या आरोग्याची काळजी आसा. आमी शेवटी लोकांच्या आरोग्या कडेन खेळूं शकना. म्हणून म्हटलें जर आमकां डावट आशिल्लो जाल्यार आमी तशा पद्दती सस्पेक्टेड डेथ कोणाचेर आसत जाल्यार ताजी इन्क्वायरी किंवा आमच्या मेडिकल टीमी कडल्यान वाय इट हॅड हॅपन हे ते सगळे. अरे जे नॉन मेडिको कंट्री आसा तो म्हणटा तेजे पोस्टमार्टम कर कळटलें. हो विशय पोस्टमार्टमान कळचें ना. तेच बरेच जाण जे उलयता पळय न्ही तांकां हें खबर ना पोस्टमार्टम केल्या उपरांत कोवीड कळना म्हणून. मागीर ते कळपाक जाय. थोडे जाण पोस्टमार्टमूय कर म्हणून सांगतात कोवीड आसा काय ना तो पळोवपाक. स्टँडर्ड प्रोसिजर जो आसा पळय न्ही वो आमी सेटअप केला. ताजी SOP जी आसा ही GMC लेवलाचेर ती SOP फॉलो करता. ताजी बॉडी सुद्दां जी आसा ही भायर दिली वचना. ओके, हांव हांगाच उरतलो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 20 लाख करोडाची पॅकेज जी अनाउन्स केल्या ताजें हांव स्वागत करता. म्हणजे इकॉनॉमीक एकदा बूस्ट दिवपा खातीर वेगवेगळ्या सेक्टरांत तेजो वेगवेगळे सेक्टर्स जे आसा इंडस्ट्रियल सेक्टर्स MSME सेक्टर्स ह्या सगळ्या सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात परत एकदा इकॉनॉमी रिवायव जातली. इकॉनॉमीक बूस्ट दितलो पुराय देशभर. हेजो निश्चितच फायदो जातलो. गोंयानूय बी त्या पद्दतीचो मोठ्या प्रमाणात फायदो आमकांय स्टेटीक जातलो. आमी ऑलरेडी आमचे सेक्रेटरी आनी बाकीचे सगळे ह्या विशयाचेर तेजो रिपोर्ट येयना फुडें आमी आमचे प्रपोजल्स जे आसा हे त्या रिलेटेड प्रपोजल्स हे धाडून दिले वयतले. खबर ना म्हाका, म्हाजे कडेन तशें कांय अजून तरी येवंक ना. चलो हिंदी में तुज्या म्हायती खातीर सांगता तुका कळपाक जाय म्हणून. लोक इलेक्ट्रिसिटीचे बील आनी हें कर म्हणटा, हें कोणाचें करपाचें? अरे लोक जे बाबडे टॅक्सीवाले आसा, पायलट आसात, रिक्षाकार आसात, जेंकां बाबड्यांक फाटलो 2 म्हयने कांयच बिझनस जावंक ना, म्हणजे तांकां इन्कम 5,000 रुपया सुद्दां मेळूंक ना. खरें आमकां तांकां पॅकेज दिवपाचें अशी म्हाका दिसता, मनांतल्यान दिसता. आनी तूं कोणाची बिलां वेव कर म्हणटा? जे AC लावन आसा तेंची बिलां वेव कर म्हणटा म्हाका? जेंकां सगळो पगार येता वेवस्थीत येता तेंची बिलां वेव करूं?
अरे जर मदत करपाक जाय आसत जाल्यार निडी मनशाक करची, जाका गरज आसा बाबड्याक, जाका 2 टायमचें जेवण मेळना पयलीं ताका मदत करची. एसीचें बील आमी फारीक करपाक सरकार ना, त्या ती बिलां वेवकर म्हणटा आसतना थोडोसो विचार करपाक जाय. लोक सांगता म्हणून तूंय विचारो नाका म्हजें म्हणणें आसा. हय रे, म्हणून तुका सांगलें मरे हांवें. आतां आनी म्हाका परत हेजेर सांगपाक लावं नाका. पळय एकच सांगता, 2 म्हयने जेंका इन्कम ना, बट सरकाराची परिस्थिती आज आमी समजून घेवपाक जाय. हांव कळपा खातीर सांगता, म्हणजे जो रेव्हेन्यू आमकां येतालो तेजो ड्रॉप 80% ड्रॉप जाला. सगळ्यांक खबर आसा, इट इज ओपन. 80% ड्रॉप इन GST, वॅट कलेक्शन्स. शेवटी सरकाराच्या तिजोरींत पयशे असले जाल्यार म्हाकाय, म्हणजे जेका सामकोच इन्कम काय मेळना ताका मदत करपाक म्हाकाय बरें दिसता आशिल्लें. बट आमचो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हाज्या अंतर्गत खरोखरूच माननीय पंतप्रधानान खूब जाणांक हातूंतल्यान रिलीफ दिली. शेतकऱ्यांक मोठ्या प्रमाणात रिलीफ मेळ्ळी. ओके, ज्यो जनधन अकाउंट ओपन केल्ले तांकां रिलीफ मेळ्ळी. ओके, अशो वेगवेगळ्या सेक्टराक वेगवेगळ्या ज्या पद्दतीन हाज्याय फुडें रिलीफ जी आसा पळय ह्या वेगवेगळ्या लोकांक मेळूं शकता. आज के कैबिनेट में जो डिसीजन हुआ जो आपके सामने रखता हूँ मैं. सबसे पहले जो 2 पोस्ट फिजियोथेरेपी गोवा मेडिकल कॉलेज में इनको MCM के रूल के हिसाब से आज अप्रूवल दे दिया. सेकंड, द 2 पोस्ट इन द कंसल्टेंट रेडियोथेरेपी यूनिट, इनको एजेंडा आइटम 2. द एजेंडा आइटम नंबर 3 AICT विच इज एन अपॉइंटमेंट ऑफ द टीचर्स, उनकी जो डिग्री रेगुलेशंस में अप्रूवल दे दिया है. Agenda item number 4, which is the 35 post which is created in the director of the accounts. Agenda item number 5, which is the expenditure sanction for one government office building, the complex at the Dharbandara, 1 crore 54 lakhs. Agenda item number 6, it is an reconstruction and for the new administrator training block in the fire station, इसके लिए अप्रूवल दे दिया गया. एजेंडा आइटम नंबर 7, देयर इज एन रिक्वायरमेंट ऑफ द शुगर इन द सिविल सप्लाई डिपार्टमेंट, अप्रूवल दिया. एजेंडा आइटम नंबर 8, that is a proposal for further amendment in the Goa recovery and of the areas of the tax through the settlement act 2019 and Goa act 17 of the 2019 by the promulgation of ordinance. that is recovery of the areas करने के लिए इसको प्रपोजल क्लियर कर दिया एजेंडा आइटम नंबर 8 में. एजेंडा आइटम नंबर 9, इट इज एन गोवा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट, इट इज एन डेवलपमेंट एंड रेगुलेशन अमेंडमेंट ऑर्डिनेंस 2020, इसको अप्रूवल दे दिया. एजेंडा आइटम नंबर 10, there is a revision upgradation in the pay scale of the registered cum sub registered group B gazetted post in the registration department. Agenda item number 11, ex post facto approval for the towards the purchase of all the regarding the COVID Directorate of Health Services and Goa Medical College for the COVID-19, इसको approval दे दिया गया. Agenda item number 12, it is a proposal for the extension of the safety services of the Safety Technology Private Limited in Electricity Department. Agenda item number 13, ex post facto approval for the one officer of Suresh Lutlikar. Agenda item number 14, the setting of the aviation and skill development in the Mopa Airport. It is agenda item number 15, there is a factories and Goa amendment one ordinance 2020 को कर दिया. Agenda item number 16, self certification for the scheme of the factories and boilers. Agenda item number 17, it is a grant of ex post facto approval for the extension of one officer from the Sewerage Corporation for the 2 engineers, one Dilip Dovikar and SPBV Seldarkar. It is an ex post facto approval for the Mahesh Vengulekar, Goa College of Art Principal. Okay, agenda item number 20, it is an proposal for the amendment of the Industrial Dispute Act 1947 for the facilitate the industrial development in the Goa. Agenda item number 21, self certification in the labor laws and regularization of the other relief measures. Agenda item number 22, it is a proposal for the amendment of the Contract Labor Regulations and Abolition Act 1970 in facilitate and industrial development in the state of Goa. कुछ APMC और लेबर लॉस इनके बारे में हमने जो अमेंडमेंट करनी थी, ऑर्डिनेंस लाना था, इसी के बारे में इन लाइन विद द सेंट्रल गवर्नमेंट हम ऑर्डिनेंस ले आए हैं. इसके बाद में जो आज अभी और एक डिसीजन हुआ, जो गोवा में आना चाहते हैं, जो एक ट्रेन 16 तारीख को गोवा में राजधानी एक्सप्रेस जो दिल्ली से आ रही है वो एक ही स्टेशन पे रुकेगी, मडगांव पे स्टेशन रुकने के आज तक उसमें 500 पैसेंजर्स उन्होंने बुकिंग किया है. जो लोग आएंगे वहाँ से दे शुड गो फॉर द कोविड टेस्ट ओनली. कोविड नेगेटिव आने के बाद उनको 14 दिन
होम क्वारंटाइन रहना पड़ेगा। इसलिए जो गोवा वाले हैं उनको होम क्वारंटाइन घर पे रहेंगे। बाहर वाले जो नॉन रेजिडेंट्स ऑफ द गोवा है, दे वांट टू पे द 2000 रुपीज़ फॉर द कोविड टेस्ट, उन लोगों ने पे करना पड़ेगा। और अपनी रहने की व्यवस्था यहाँ पे नहीं है तो 14 दिन के लिए इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन में उन लोगों को रहना पड़ेगा। नॉन गोवन लोग आ रहे हैं ना, वो उसको टूरिस्ट बोल सकते हैं क्या, कैसे? अभी हम उनको टूरिस्ट बोले या नॉन टूरिस्ट बोले उसका समझ नहीं है मुझे। मैं फिर से बोलूँगा, जो कोई गोवा में बाय ट्रेन आ रहा है, दे वांट टू अंडरगो द टेस्ट विच इज़ अ कोविड पॉजिटिव आ गया तो कोविड हॉस्पिटल में एडमिट होंगे, और नहीं तो भी 14 दिन के लिए उनको क्वारंटाइन में रहना पड़ेगा। सर, लॉकडाउन 4 फेज में क्या गवर्नमेंट ने क्या चेंजेस कुछ कर रहे हैं? लॉकडाउन फेज 4 में यानी जैसे कि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने कहा है, कुछ रिलैक्सेशन स्टेट के पास दे देंगे। फिर भी उनकी गाइडलाइन के लिए हम वेट कर रहे हैं। MHA की गाइडलाइन लॉकडाउन 4 के लिए जो कुछ आती हैं उसके बारे में डिस्कस करके बाद में लॉकडाउन 4 गोवा के लिए क्या क्या रहेगा इसके बारे में हम गाइडलाइन इशू करेंगे। क्या टूरिज्म में कुछ चेंजेस हो सकते हैं? बिल्कुल, वी आर वेलकमिंग फॉर द टूरिस्ट, लेकिन लॉकडाउन 4 की गाइडलाइन की वेट कर रहे हैं, उसके बाद में विल से। सर, कल PM जी का एक अनाउंसमेंट हो गया 20 लाख। माननीय पंतप्रधान मोदी जी ने जो 20 लाख करोड़ की जो अनाउंसमेंट की, विच विल गिव द इकोनॉमिक बूस्ट ऑल ओवर द नेशन, विच विल गिव द इकोनॉमिक बूस्ट इन द स्टेट ऑल्सो। स्पेशली मैं माननीय पंतप्रधान जी का आभार व्यक्त करता हूँ। इसी की तरफ से पूरे इंडस्ट्रियल सेक्टर में, सभी सेक्टर्स में एक बड़ी इकोनॉमिक डेवलपमेंट हो जाएगी। तो गोवा क्या पैकेज एक्सेप्ट करेगा? बिल्कुल, हमने गोवा के बारे में लिखते वक्त हमने कहा है कि हमारी आर्थिक स्थिति बहुत नाजुक है। इसके बारे में हमने सेपरेट से चिट्ठी भी माननीय पंतप्रधान जी को भेजी है, और जो अभी 20 लाख करोड़ की पैकेज अनाउंस हुए उसकी डिटेल्स आने के बाद हम इसके बारे में ज़रूर फाइनेंस डिपार्टमेंट और बाकी सभी डिपार्टमेंट के पास हमारा कोऑर्डिनेशन रहेगा। कन्फ्युजन करू नका, परत सांगता, तुका एकूच चिंता लागलेली आसता सी फेरांनी जे पयशे घेतले काय ना ते। हांव तुका परत एकदां सांगता, ही MHA ची जी गायडलायन आसा आनी गोंय सरकारान ठरयल्या, जे बाय ट्रेन आनी बाय रोड हे सगळे जाण येता, ह्या सगळ्यां कडेन हे जे सगळे जाण येता बाय ट्रेन आनी बाय रोड जे गोंयकार येता, परत सांगता, किंवा बाय एअर सुद्धा जे गोंयकार येता पळय न्ही, जे ते फक्त जी तेका स्टँडर्ड बाय एअर सुद्धा जे कोण गोंयकार येतात तेंच्या कडल्यान डायरेक्ट पयशे घेतले वचना। सी फेररां कडल्यानूय डायरेक्ट पयशे आमी घेयना। फक्त तांचे जे शीप ओनर आसात, तांचे जेंचे कंपनी आसात, ते डायरेक्टली हेज्या खातीर जे आसा पळय न्ही, क्वारंटायन करपा खातीर पेमेंट तेंच्या कंपनी कडल्यान घेतलो वता। जालें? Any suggestion from your minister as far as that election? There is no party to hold election later now. तेजेर डिस्कशनाचो अजून विशय ना, कोविडाचोच डिस्कशनाचो विशय चालू आसा। थँक्यू। म्हाका दिसता व्हिडिओ कॉन्फरन्सींग मरे FM आनी हाची जावपाक